भवनला चाललेलो आहे। विधान भवनचं दर्शन तिथं घेईल लोकशाहीचं एक प्रतीक आहे। लोकांनी मला तिथं निवडून दिलं, ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक ते प्रतीक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ईडी ऑफिसपर्यंत मी पोहोचेल। मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये। त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत। त्यामुळे मी अजून जर कुणी येणार असेल तर त्यांना विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती। कारण का मी एवढं सांगेल, अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे, आजही करेल उद्याही करेल। विधान भवनात जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणार आणि विधान भवनासमोर सुद्धा नतमस्तक होणार। कारण लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडायला इथे निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्यासाठीच हे सगळं सुरू असल्याचं रोहित पवार यांनी आता म्हटलंय। बारामती अॅग्रोमधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी रोहित पवार यांची आता चौकशी होणार आहे। त्यांना ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार आहे आणि थोड्याच वेळात 11च्या सुमारास रोहित पवार हे ईडी कार्यालयात हजेरी लावतील। आता विधान भवनाकडे निघतायत रोहित पवार हॉटेल ट्रायडंट मधून। तर पुन्हा एकदा बघूयात रोहित पवारांनी आता काय प्रतिक्रिया दिली। आता मी विधान भवनला चाललेलो आहे। विधान भवनचं दर्शन तिथं घेईल लोकशाहीचं एक प्रतीक आहे। लोकांनी मला तिथं निवडून दिलं, ज्यांच्यासाठी लढतो त्याचं एक ते प्रतीक असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ईडी ऑफिसपर्यंत मी पोहोचेल। मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की गर्दी करू नये। त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत। त्यामुळे मी अजून जर कुणी येणार असेल तर त्यांना विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती। कारण का मी एवढं सांगेल, अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे, आजही करेल उद्याही करेल।